डिलिव्हरी तयारीच्या सिरीज मधील हा दुसरा भाग, ज्यात आम्ही आमच्या बेडरूमचा छोटासा मेकओव्हर केलाय। या रूम मध्ये अंधारही वाटतो आणि अरेंजमेंटही हवी तेवढी चांगली वाटत नव्हती, सो आधीसारखीच अरेंजमेंट ठेवावी असा विचार केला, म्हणून बेडच्या जागेवर कबड आणि कबडच्या जागेवर बेड पुन्हा ठेवायचं ठरवलं। फर्निचर हलवताना त्यातलं साहित्य काढून घ्यावं लागतं, कारण MDFचं फर्निचर असल्यामुळे त्याचे जॉईंट्स लूज होऊन ते डॅमेज होण्याची शक्यता असते। त्यामुळे बेडमधील साहित्य व कपाटातील कपडे आम्ही दुसऱ्या रूम मध्ये मूव्ह केले। लकीली सुदूलाही सुट्टी होती, म्हणून 3-4 दिवस तो इकडेच होता, त्यामुळे त्याची आणि गोपीची खूप मदत झाली। नेमकं 4-5 दिवसांपूर्वीच माझ्या गायनेकोलॉजिस्टने मला बेड रेस्ट सजेस्ट केला होता, ड्यू टू सिव्हिअर ब्रॅक्स्टन हिक्स, म्हणजे जे फॉल्स लेबर पेन असतात ते नॉर्मलपेक्षा जास्त होते, त्यामुळे त्यांनी मला बेड रेस्ट सजेस्ट केला होता। म्हणून मी सुदून त्यांना फक्त इन्स्ट्रक्ट करत होते, सगळं काम सुदू, पारस आणि गोपीच करत होते। दुसऱ्या दिवशी बेडरूमचं कामही सुरू झालं। रेंटल असल्यामुळे फार काही चेंजेस आम्ही करू शकत नव्हतो आणि आम्हाला बजेट फ्रेंडली करायचं होतं, कारण रेंटल आहे, कधी आपण घर सोडून जाऊ शकतो। बेडरूम वॉल्सला MDF पट्टीचं वेन्स कोटिंग करायचं होतं, पण बजेट खूप वाढत होता। एकच वॉलला आम्हाला 7 ते 8 हजार खर्च येणार होता, म्हणून आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला आणि जे PVC मोल्डिंगची जी पट्टी असते ते वापरून, म्हणजे सिंगल पट्टी वापरली, जे बजेट फ्रेंडली राहील। आणि वॉल्सला 2 भागांमध्ये आम्ही डिवाइड केलं, कारण जेवढे जास्त आपण डिझाईन केलं तेवढं जास्त बिल वाढतं, म्हणून सिंगल पट्टीच आम्ही लावली। त्यानंतर कलर सिलेक्शनसाठी गेलो। आय थिंक दिस इज द मोस्ट डिफिकल्ट टास्क टू सिलेक्ट द कलर, कारण 1000 शेड्स असतात आणि त्यातून एक शेड आपल्याला चूज करायची असते आपल्या आवडीची, आणि त्यात तिथे गेल्यावर अगदी आपण ब्लँक होऊन जातो, कळतच नाही कुठली शेड चूज करायची। दुसऱ्या दिवशी कलरवाल्या काकांनी त्यांचं काम सुरू केलं आणि 2 दिवसात ते संपवलंही, पण ते 2 दिवस घराचे असे हाल होते। हा पसारा बघून वाटलं उगीच काम काढलं, म्हणून डोक्याला हात मारून घेतला, पण तेवढ्यावर मी थांबले नाही। 2 दिवस कलरचं काम चालू असल्यामुळे घरात काही करता येत नव्हतं, आणि 6-7 महिन्यानंतर आम्ही नाशिककरांनी ऊन बघितलं होतं, त्याचा लाभ घ्यायला नको, म्हणून मी स्टोअर मधील संपूर्ण डबे धुवायला काढले आणि डाळी धान्य वाळवणाला कडक ऊन दाखवलं, आणि 2 दिवसात स्टोअर रूम आवरून अगदी चकाचक पण झाली। मम्मा तू सगळंच आवरते, माझे तेवढे सॉफ्ट टॉयजही धुवून टाक, म्हणून इरानेही संधी साधली। जे टॉयज मिळाले होते, खराब झाले होते, ते डेलिकेट प्रोग्रामवर मशीन वॉश केले। अगदी 30 मिनिटात टॉयज स्वच्छ धुवून निघालेत। मी बेडरूममध्ये काय काय चेंजेस केले, कसं कुठे ऑर्गनाईज केलं हे बघण्यासाठी पुढचा मिनी व्लॉग नक्की बघा। थँक्यू।